नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आज सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत लाल रंगाने। आज सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये लाल रंग बघायला मिळाला। आज बेअर वर्सेस बुलच्या ज्या फाईटमध्ये आपल्याला बेअर गँग जिंकताना बघायला मिळाली। म्हणजे दोघांच्या फाईटमध्ये आपल्याला बेअरवाले लोक मार्केटवरती हवी होताना बघायला मिळाले। निफ्टीसाठी 26,200 ही जी लेवल आहे ती ब्रेक करण्यासाठी बुलवाल्यांना तसं रिझन अजून भेटत नाहीये। म्हणून बेअरवाली गँग 26,200 वरून आपल्याला मोठ्या प्रमाणात सेलिंग करताना बघायला मिळते। निफ्टी 50 मध्ये जर आपण बघितलं तर 74 पॉईंटची घसरण आपल्याला आज पाहायला मिळाली। म्हणजे आज एक्सपायरी डे असल्यामुळे मार्केटमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर बँक निफ्टीमध्ये नॉर्मल घसरण बघायला मिळाली -15 पॉईंट, परंतु व्हॉलॅटिलिटी मात्र बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर बघायला मिळाली। त्यानंतर बघणार आहोत सेन्सेक्स मध्ये 313 पॉईंटची घसरण झाली आणि एकंदरीत आपल्या ज्या महत्त्वाच्या इंडेक्स आहेत त्या आपल्याला लाल मध्ये क्लोजिंग होताना बघायला मिळाल्या। आता मार्केट खाली येण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे निफ्टीची एक्सपायरी। आज डेरिव्हेटिव्ह एक्सपायरीचा आठवडा असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला मोठी व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली। त्यानंतर हेवी वेट्स कंपन्यांचे शेअर्स म्हणजे ICICI बँक, HDFC बँक, इन्फोसिस, ITC, L&T आणि कोटक महिंद्रा बँक या सर्व शेअर्समध्ये आज आपल्याला मोठा दबाव बघायला मिळाला आणि त्यामुळे काय झालं, इंडेक्सवरती दबाव आला आणि मार्केट खाली घसरलं आणि म्हणून सलग तिसऱ्या दिवशी आपल्याला मार्केट सरळ खाली घसरताना बघायला मिळते। त्यानंतर PSU बँकांनी मार्केटला थोडा आधार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामध्ये SBI बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बरोदा, त्यानंतर इंडियन बँक या कंपन्यांमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळाली। त्यानंतर सेक्टर वाईज आपण परफॉर्मन्स बघितला तर निफ्टी ऑटोमध्ये आपल्याला 0.23% घसरण बघायला मिळाली। त्यानंतर फायनान्शियल सेक्टर आपल्याला न्यूट्रल बघायला मिळालं। त्यानंतर FMCG सेक्टरमध्ये 0.16% घसरण झाली। त्यानंतर IT सेक्टरमध्ये आपल्याला 0.57% घसरण बघायला मिळाली। त्यानंतर मीडिया सेक्टरमध्ये 0.80% घसरण बघायला मिळाली। मेटल सेक्टर आणि फार्मा सेक्टर आणि PSU बँक या 3 सेक्टरमध्ये आपल्याला आज वाढ होताना बघायला मिळाली। त्यानंतर प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा आपल्याला घसरण बघायला मिळाली। त्यानंतर रिअल्टी सेक्टरमध्ये जोरदार वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 1.62% वाढ आपल्याला रिअल्टी सेक्टरमध्ये बघायला मिळाली। त्यानंतर हेल्थ केअर इंडेक्समध्ये सुद्धा 0.37% वाढ बघायला मिळाली। कंझ्युमर ड्युरेबलमध्ये 0.57% घसरण बघायला मिळाली आणि ऑइल अँड गॅसमध्ये 0.34% घसरण झाली। त्यानंतर मिड स्मॉल हेल्थ केअरमध्ये 0.45% वाढ झाली आणि फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स बँकमध्ये 0.26% वाढ झाली। त्यानंतर मिड स्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.89% वाढ झाली। म्हणजे आजचं जे मार्केट आहे ते आपल्याला मिक्स बघायला मिळालं, परंतु आज आपल्याला IT, त्यानंतर ऑटो सेक्टर, FMCG सेक्टर आणि ऑइल अँड गॅसमध्ये या सेक्टरमध्ये मोठा दबाव बघायला मिळाला। आता फायनल समरी काय आहे, आज मार्केट खाली येण्यामागे जे कारण आहे ते आहे एक्सपायरी प्रेशर, त्यानंतर हेवी वेस्ट स्टॉक्समध्ये घसरण, त्यानंतर IT आणि ऑटो सारख्या शेअर्समध्ये आपल्याला घसरण बघायला मिळाली आणि PSU बँक आपल्याला आज मार्केटला आधार देताना बघायला मिळाल्या। त्यानंतर बघणार आहोत FIDI ॲक्टिव्हिटी। डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज 3,912 करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा 785 करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत। म्हणजे आज आपल्याला DII आणि FII दोघांकडूनही खरेदी झाल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर पुढे बघणार आहोत गोल्ड। सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत आहे 1,28,950 रुपये इतकी। त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 57 आणि $61 प्लस पाहायला मिळत आहेत। त्यानंतर बघणार आहोत डॉलर ऑज रुपीज। एका अमेरिकन डॉलरची किंमत 89 रुपये आणि 15 पैसे इतकी पाहायला मिळते। तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।